भारतामध्ये आज सध्याला जे हरियाणा पंजाब या राज्यातून जे आंदोलन सुरू झालेलं आहे, त्या आंदोलनामध्ये जे शेतकरी आपल्या न्याय मागणीसाठी दिल्ली दरबारी आवाज उठवण्यासाठी जात असताना या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या समोर खड्डे खांदून त्यांचा रस्ता अडवलेला आहे, त्यांच्या येण्या जाण्यास मज्जाव केलेला आहे आणि यातून शेतकरी संघटनेला अडवणं म्हणजे लोकशाहीचा घातक आहे। शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला पाहिजे। आजचे दिन सर्वाला घेऊन सर्वांचा विकास हे म्हणणे मोदी साहेबांकडून खोटे ठरलेलं आहे। या देशामध्ये मोदी सरकार आपल्या बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना गुलामगिरीची वागणूक देण्याच्या दृष्टीने पावलं टाकत आहे। त्या दृष्टीनेच केंद्रामध्ये या देशातील मोदी सरकारनं विधेयक आणून शेतकऱ्यांना भयभीत केलेला आहे। या भयभीतपणामुळं आज शेतकरी जाग उठून राहिलेला आहे। संपूर्ण भारतामध्ये या चळवळीची लाट उसळलेली आहे। अशा परिस्थितीत लोकशाही पद्धतीनं राज्य चालवण्याचा प्रयत्न या सरकारनं करायला पाहिजे होता, परंतु हुकुमशाही या पद्धतीनं हे सरकार वागत आहे। या सरकारला धडा शिकवण्यासाठी आज संपूर्ण भारतातला शेतकरी जागा झालेला आहे। या शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे कुठल्या पक्षाचं आंदोलन नाही। शेतकरी ज्यावेळेस सर्वांना अन्नधान्य पुरवतो, सर्वांना जीवन जगण्यास मदत करतो, या शेतकऱ्याला या सरकारने मोठा धोका दिलेला आहे। या धोका दिलेल्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे, जवानांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि अशा शेतकरी विधेयक आणून, धोकादायक विधेयक आणून सरकार गेल्या 12 दिवसापासून आंदोलन जे दिल्लीमध्ये सुरू आहे ते